ठीक आहे, भावना मॅडम कुठे आहेत? थांबा, मी बोललो. थांब. अरे आहे तिथंच थांब. एक पाऊली पुढे टाकू नकोस. तुला काय वाटलं? आम्ही इथं आमच्या पंक्तीत तुला बसवून घेऊ? हे असं भरलेलं ताट बघायची सवय तरी आहे काय तुला? ना तुला या घरात जेवण मिळणार, ना तुला आमच्या स्वयंपाकघरात पाऊल टाकू देणार. समजलं? ऍक्च्युली मी इथे फक्त पाणी घ्यायला आले होते, पण माझ्या पाणी घेण्याचाही तुम्हाला त्रास होणार असेल तर राहू दे. तू कोण पाणी नाकारणारी ग? आमच्या मनात आलं तर आमच्या घरच्या पाण्याच्या थेंबालाही मी शिव देणार नाही. थांबा मॅडम. काय प्रकार आहे हा सगळा? तुम्ही विसरताय का भावना मॅडम आता आपल्या घरच्या मेंबर आहेत? हे काय जेवण वगैरे देत नाहीत आणि जेवण राहू दे पाणी द्यायला नाही म्हणतात तुम्ही. अरे काय चाललंय आपल्या घरात यार? कुठला नाही. हे बघ सिद्धू, तू काही कोर्टात उभा राहिलेला नाहीस किंवा देवाच्या दारात उभा राहिलेला नाहीस. हे गाडे पाटलांचं घर आहे आणि या घरात फक्त आमचा न्याय चालतो. एक वेळ आमच्या दारात उभ्या असलेल्या भिकाऱ्याला मी पाणी देईन, जेवणही घालीन, पण आमच्या श्रीमंतीवर डोळा ठेवून असलेल्या या बुरटीला या घरच्या पाण्याच्या थेंबाला स्पर्श करू देणार नाही. समजलं? सिद्धू, तुझ्यासाठी ती घरातला एक मेंबर असेल, पण आमच्यासाठी ती परकीच आहे. तुमच्या बोलण्याला खरंच काही अर्थ आहे का? काय बोलताय तुम्ही? हे बघा, एक गोष्ट सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. भावना मॅडमच्या नावापुढे गाडे पाटील हे आडनाव जोडलं गेलंय आता. आणि खरंच उगाच खुसपटा काढून भावना मॅडमना त्रास द्यायची खरंच काही गरज नाहीये. तुला काय वाटते रे? तू जसं बोलशील तसं इथं होणार आहे. हे बघा, सिद्धिराज थांबा. हे बघा, जेवणाच्या टेबलवर उगाच वाद नको घालायला, आणि तसंही मला भूक नाही, तुम्हाला नकोय जेवायला. मॅडम